पीओपी गणेश मूर्तींवर आता तुर्तास तरी बंदी नाही आहे. त्यामुळे गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना सर्वसामान्यांना हायकोर्टाचा हा मोठा दिलासा आहे. नेमका हा काय निर्णय झालेला आहे अधिक जाणून घेऊया. अमेय राणे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. अमेय, हा निर्णय देताना किंवा तुर्तास बंदी नाही असं सांगताना कोर्टाने नेमकं काय म्हटलंय? अश्विन, साल 2020 मध्ये हायकोर्टानं पीओपीच्या संदर्भात निर्देश देताना स्पष्ट केलेलं होतं की यापुढे पीओपीच्या गणेश मूर्तींना किंवा कुठल्याही देवी देवतांच्या मूर्तींना बंदी घालावी ज्यांचं विसर्जन केलं जातं. कारण की ते पीओपी जेव्हा जलाशयात किंवा जलस्रोतात जातं तेव्हा ते पाण्याचं प्रदूषण करतं आणि त्याने पर्यावरणाला खूप मोठं नुकसान येतं. मात्र गेली अनेक वर्ष म्हणजे 2020 चे आदेश हे आता 2024 आले तरीही त्याची अंमलबजावणी होत नाहीये. म्हणून पर्यावरणवादी रोहित जोशी आणि काही मूर्तिकारांनी या संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेताना हायकोर्टानं सकाळच्या सत्रात निर्देश दिले होते की जर दिलेल्या आदेशांची पूर्तता होत नसेल तर आम्हाला काही कठोर निर्णय द्यावे लागतील आणि त्यासाठी पीओपी बंदी ही यावर्षीच लागू करण्याची आम्ही मागे पुढे पाहणार नाही असं हायकोर्टानं संकेत दिले होते. मात्र दुपारच्या सत्रात जेव्हा सुनावणी सुरू झाली तेव्हा राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ हे स्वतः जातीनं तिथं उपस्थित होते आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की झालेली चूक आम्हाला मान्य आहे, परंतु यापुढे असं होणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ. याची नोंद घेत कुठेतरी हायकोर्टानं नरमाईचं धोरण घेत यंदाच्या वर्षीसाठी पीओपीच्या गणेश मूर्तींना बंदी नसल्याचं तसेच कुठलाही दंड मुंबई किंवा आसपासच्या प्रदेशात आकारू नये असे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव जरी सर्वसामान्यांना दिलासा असला तरी येत्या काळात मात्र याबाबत कठोरातली कठोर भूमिका घ्यावी लागेल आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं काही कडक उपाययोजना करावी लागतील. जसे की यापुढे जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांना परवानगी देताना पीओपी बंदीची अट घाला असे सुद्धा निर्देश पालिका प्रशासनाला देण्यात आले. अश्विन. अमेय, धन्यवाद या माहितीबद्दल. तेव्हा सर्वसामान्य गणेश भक्त आणि मंडळांसाठी एक अत्यंत मोठा निर्णय आहे. मात्र भविष्यात काटेकोरपणे पालन करावं, त्या दृष्टीने नियोजन करावं असंही हायकोर्टाने सूचित केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.